श्री स्वामी समर्थ. जसा जसा स्वामी महिमा वाढू लागला तसे तसे जगन्नाथपुरीमधल्या स्वामींच्या वास्तव्याला एक अलौकिक लेणे प्राप्त झाले. गर्दी हटता हटत नव्हती. हजारो भक्त प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे या भावनेने स्वामी समर्थांना भेटायला यायचे. त्यांच्या चरणांशी घटकाभर बसायचे. खूप लोकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहायला लागायचे. प्रत्यक्ष परमेश्वर भेटला ही भावना मनोमनी जपत लोक पुन्हा मागे परतायचे. स्वामी पुढे ठेवलेले नैवेद्याचे ताट रिकामेच होत नाही. ह्या चमत्कारामुळे लोक ते पाहत खूप वेळ उभे राहायचे. सर्वांना भरपूर प्रसाद वाटून झाला की स्वामी ते ताट पुजाऱ्यांच्या हातात द्यायचे आणि देवळाचे पुजारी आनंदाने पुन्हा गाभाऱ्यात जाऊन जगन्नाथाची पूजा करायचे. त्यांची तर अशी खात्री पटली होती की प्रत्यक्ष जगन्नाथाने स्वामींचे रूप घेतले आहे. एक दिवस स्वामींनी निश्चय केला की जगन्नाथपुरी सोडायची आणि हरिद्वारला गंगेच्या काठावर शांतपणे बसायचे. विचार मनात आला आणि स्वामी क्षणार्धात अंतर्धान पावले. वायुवेगाने हरिद्वारला जाऊन पोचले. स्वामी हरिद्वारला गंगेच्या काठावर एका झाडाखाली निवांत बसले होते. गावाला अजून स्वामींच्या आगमनाची वार्ता पोहोचली नव्हती. संध्याकाळची वेळ होती. गावाबाहेर ढकलला गेलेला एक महारोगी स्वामींच्या दिशेने येऊ लागला. स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्या रोग्याला ओळखले. त्यांनी त्या महारोग्याला खुणेने जवळ बोलावले. सर्वांनी बहिष्कृत केलेला तो महारोगी खूप सुखावला. तो स्वामींच्या जवळ गेला. स्वामींनी त्याला गंगेत स्नान घातले. त्याच्या शरीराला स्पर्श केला आणि काय आश्चर्य, त्याचा महारोग संपुष्टात आला. तो पुन्हा माणसात आला. त्याला खूप आनंद झाला. त्याने स्वामींचे पाय घट्ट पकडले. स्वामींना तो शरण गेला. ही बातमी गावात कळली आणि झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दिशेने झेपावू लागल्या. स्वामींचा उदो उदो होऊ लागला. प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे अशी वार्ता सर्वत्र पसरली. संत पुरुषांपाशी अलौकिक सिद्धी असते. केवळ स्पर्शाने ते कुठलीही व्याधी बरी करतात. स्वामींपाशी अशी अलौकिक सिद्धी होती. जन्मांताला दृष्टी देणारे स्वामी महारोग्याला बरे करू शकतात, हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्वामींपाशी ही अलौकिक शक्ती होती हे महत्वाचे. त्यांना हरणांचे अव्यक्त दुःख कळत होते. मुक्या प्राण्यांची वेदना काहीही न सांगता सुद्धा क्षणार्धात कळत होती.